आपको भी अगर कपड़े धोने की वॉशिंग मशीन रिपेयर करवानी हो तो हमारे भाई प्रदीप पंजवानी जी का कॉन्टैक्ट नंबर है। आप उनको कॉल करके अपनी वॉशिंग मशीन रिपेयर करवा सकते हैं। आपका धन्यवाद। 2025 आरक्षण सोडतनुसार एकूण 78 जागा आहेत, त्याची आरक्षण सोडत आत्ताच पार पडलेली आहे। तर त्यामध्ये प्रभाग क्रमांक 1 मध्ये जागा क्रमांक अ अनुसूचित जाती, जागा क्रमांक ब अनुसूचित जमाती महिला, जागा क्रमांक क नागरिकांचा मागास प्रवर्ग आणि जागा क्रमांक ड ही सर्वसाधारण महिला। प्रभाग क्रमांक 2 मध्ये जागा क्रमांक अ नागरिकांचा मागास प्रवर्ग, जागा क्रमांक ब सर्वसाधारण महिला, जागा क्रमांक क सर्वसाधारण महिला, जागा क्रमांक ड सर्वसाधारण। प्रभाग क्रमांक 3 मध्ये जागा क्रमांक अ अनुसूचित जाती महिलांकरता, जागा क्रमांक ब नागरिकांचा मागास प्रवर्ग, जागा क्रमांक क सर्वसाधारण महिला आणि जागा क्रमांक ड सर्वसाधारण। प्रभाग क्रमांक 4 मधील जागा क्रमांक अ अनुसूचित जातीकरिता, जागा क्रमांक ब नागरिकांचा मागास प्रवर्ग महिलांकरता, जागा क्रमांक क सर्वसाधारण महिला आणि जागा क्रमांक ड ही सर्वसाधारण याकरता आरक्षित आहे। प्रभाग क्रमांक 5 मधील जागा क्रमांक अ नागरिकांचा मागास प्रवर्ग, जागा क्रमांक ब सर्वसाधारण महिला, जागा क्रमांक क सर्वसाधारण महिला, जागा क्रमांक ड सर्वसाधारण। प्रभाग क्रमांक 6 मधील जागा क्रमांक अ नागरिकांचा मागास प्रवर्ग, जागा क्रमांक ब सर्वसाधारण महिला, जागा क्रमांक क सर्वसाधारण महिला, जागा क्रमांक ड सर्वसाधारण। प्रभाग क्रमांक क सर्वसाधारण, जागा क्रमांक ड सर्वसाधारण। प्रभाग क्रमांक 8 मधील जागा क्रमांक अ अनुसूचित जाती महिलांकरता, जागा क्रमांक ब नागरिकांचा मागास प्रवर्ग महिलांकरता, जागा क्रमांक क सर्वसाधारण, जागा क्रमांक ड सर्वसाधारण करता आरक्षित आहे। प्रभाग क्रमांक 9 मधील जागा क्रमांक अ नागरिकांचा मागास प्रवर्ग, जागा क्रमांक ब सर्वसाधारण महिला आणि जागा क्रमांक क ही सर्वसाधारण करता आरक्षित आहे। प्रभाग क्रमांक 10 मधील जागा क्रमांक अ अनुसूचित जाती, जागा क्रमांक ब नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला, जागा क्रमांक क सर्वसाधारण महिला, जागा क्रमांक ड सर्वसाधारण करता आरक्षित आहे। प्रभाग क्रमांक 10 मधील जागा क्रमांक अ नागरिकांचा मागास प्रवर्ग महिलांकरता आरक्षित आहे, जागा क्रमांक ब नागरिकांचा मागास प्रवर्ग, जागा क्रमांक क सर्वसाधारण महिला आणि जागा क्रमांक ड सर्वसाधारण करता आरक्षित आहे। प्रभाग क्रमांक 12 मधील जागा क्रमांक अ अनुसूचित जाती महिलांकरता आरक्षित आहे, जागा क्रमांक ब नागरिकांचा मागास प्रवर्ग, जागा क्रमांक क सर्वसाधारण महिलांकरता आणि जागा क्रमांक ड सर्वसाधारण करता आरक्षित आहे। प्रभाग क्रमांक 13 मध्ये जागा ही जागा क्रमांक अ अनुसूचित जातीकरता आरक्षित आहे, जागा क्रमांक ब नागरिकांचा मागास प्रवर्ग महिलांकरता, जागा क्रमांक क सर्वसाधारण महिलांकरता आणि जागा क्रमांक ड ही सर्वसाधारण करता आरक्षित आहे। प्रभाग क्रमांक 14 मध्ये जागा क्रमांक अ अनुसूचित जाती महिलांकरता आरक्षित आहे, जागा क्रमांक ब नागरिकांचा मागास प्रवर्ग महिलांकरता आरक्षित आहे, जागा क्रमांक क सर्वसाधारण आणि जागा क्रमांक ड ही सर्वसाधारण करता आरक्षित आहे। प्रभाग क्रमांक 15 मध्ये जागा क्रमांक अ अनुसूचित जातीकरिता, जागा क्रमांक ब नागरिकांचा मागास प्रवर्ग महिलांकरता, जागा क्रमांक क सर्वसाधारण महिलांकरता आणि जागा क्रमांक ड ही सर्वसाधारण करता आरक्षित आहे। प्रभाग क्रमांक 16 मधील जागा क्रमांक अ नागरिकांचा मागास प्रवर्गाकरता आरक्षित आहे, जागा क्रमांक ब सर्वसाधारण महिलांकरता, जागा क्रमांक क सर्वसाधारण महिलांकरता आणि जागा क्रमांक ड सर्वसाधारण करता आरक्षित आहे। प्रभाग क्रमांक 17 मधील जागा क्रमांक अ
अनुसूचित जातीकरता आरक्षित आहे. जागा क्रमांक ब नागरिकांचा मागास प्रवर्ग महिलांकरता, जागा क्रमांक क सर्वसाधारण महिला आणि जागा क्रमांक ड सर्वसाधारण करता आरक्षित आहे. प्रभाग क्रमांक 18 मधील जागा क्रमांक अ अनुसूचित जाती महिलांकरता आरक्षित आहे. जागा क्रमांक ब नागरिकांचा मागास प्रवर्ग महिलांकरता आरक्षित आहे. जागा क्रमांक क सर्वसाधारण आणि जागा क्रमांक ड सर्वसाधारण करता आरक्षित आहे. प्रभाग क्रमांक 19 मधील जागा क्रमांक अ सर्व नागरिकांचा मागास प्रवर्गाकरता आरक्षित आहे. जागा क्रमांक ब सर्वसाधारण महिला, जागा क्रमांक क सर्वसाधारण महिला आणि जागा क्रमांक ड सर्वसाधारण करता आरक्षित आहे. प्रभाग क्रमांक 20 मधील जागा क्रमांक अ अनुसूचित जाती महिलांकरता आरक्षित आहे. जागा क्रमांक ब नागरिकांचा मागास प्रवर्ग महिलांकरता आरक्षित आहे. तर जागा क्रमांक क ही सर्वसाधारण करता आरक्षित करण्यात आलेली आहे. धन्यवाद. मैं आपको बताना चाहूँगा, क्लियर करना चाहूँगा कि दोनों आरक्षण महिला ओबीसी नहीं गिरा है, लेकिन लॉटरी निकालते समय इन्होंने एक गलती करने ये लोग जा रहे थे। ऑलरेडी एक ओबीसी लेडीज से निकल चुका था, उसके बाद भी 11 नंबर पैनल का पुख्खा उन्होंने राउंड करने के लिए, घुमाने के लिए डाला। मैंने उस बात पे ऑब्जेक्शन लिया और मैंने कमिश्नर मैडम से स्पेसिफिक पूछा, अगर 2 ओबीसी लेडीज निकलते हैं और बाकी बचे हुए 2 में से तो एक लेडीज होना ही था, तो एक पैनल में 3 लेडीज, क्या ये संभव है क्या? तो वो सेटिस्फैक्ट्री जवाब नहीं दे पाए मुझे, लेकिन एक कुदरत वाले की एक बोलेंगे, क्या बोलते हैं, कृपा हो गई कि 11 नंबर पैनल उस लॉटरी में नहीं आया और एज इट इज जैसे था, एक जनरल और एक लेडीज ही रहा। अगर आपके आसपास कोई भी घटना घटती है तो अपने मोबाइल पर कैद करें और हमारे व्हाट्सएप नंबर 9021 499 607 पर भेजें, या हमें इस मोबाइल नंबर पर यानी कि 9021 499 607 पर कॉल करें।